रिव्ह्यू पिटिशन आज सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे सुनावणीसाठी ठेवलेलं आहे। दुपारच्या सत्रामध्ये ही सुनावणी होईल। याची पद्धत या सुनावणीमध्ये वकील उपस्थित नसतात। न्यायमूर्तींच्या दालनामध्ये याच्यावर सुनावणी होती आणि जो काही निर्णय होतो तो कळवला जातो। माझ्या वतीने दोन मुद्दे या ठिकाणी प्रामुख्याने मांडण्यात आले। एक, ज्या मुद्द्यावर आरक्षण रद्द झालं तो प्रमुख मुद्दा होता 50% मर्यादाचा। त्याच्यावर माझ्या वतीने सांगण्यात आलं की EWS आरक्षण तुम्ही दिलं, देशात दिलं, ते सुप्रीम कोर्टाने मान्य केलं, त्यावेळेस 10%ची मर्यादा नाही का, तर कोर्टाने मान्य केलं तेव्हा 10%चा विषय संपला। दुसरा मुद्दा, कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायचं, मग ते ओबीसीतून द्यायचं का कशातून द्यायचं, हा अधिकार राज्य सरकारला आहे। सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं हा अधिकार राज्य सरकारला नाही, परंतु लोकसभेमध्ये घटनादुरुस्ती झाली ना, अधिकार राज्य सरकारला आहे हे स्पष्ट झालेलं आहे। कारण आपण बघितलं मागच्या 1 वर्षापासून समाज ताकदीने रस्त्यावर लढतो आहे, ताकदीने उभा आहे आणि माझ्यासारख्याला अपेक्षा होती की सरसकट कुणबी प्रमाणपत्र वितरित होतील, परंतु कुणबी प्रमाणपत्र वितरित होण्याच्या ऐवजी लोकसभेचे प्रमाणपत्र आमच्याकडून वितरित झाले। ही खेदजनक बाब आहे। हा लढा समाजासाठी आहे आणि आत्ताच आपण बघितलं माझी भगिनी ही स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता 10 दिवसापासून अन्नत्याग करून या ठिकाणी बसले। तेव्हा सरकारने याच्याकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि मला पूर्ण विश्वास आहे की न्यायालयाला न्यायदान आमच्या बाजूने करावंच लागेल। सरकार प्रामुख्यानं कुठली गोष्ट गांभीर्याने घेत नाही, त्याचा परिणाम समाजाला भोगावा लागतो असं वाटतं। हे बघा, सरकारने जरी पुढे येऊन सांगितलं की मागच्या 12 महिन्यामध्ये आंदोलन तीव्र झाल्यानंतर आम्ही या 4 गोष्टी दिल्या, तर आम्ही याच्यातून माघार घेतली। एकही गोष्ट सरकारने दिलेली नाही, उलट घोळ घातलेला आहे। माझ्या विद्यार्थ्यांनी EWSमधनं फॉर्म भरले, निकाल तुम्ही लावला खुल्या प्रवर्गातनं, तर किमान त्यांना श्रेणी एडिट करायची परवानगी पाहिजे होती, ते तुम्ही दिलं नाही। एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर एकच निर्णय मराठा समाजाच्या बाजूने लागला, तो म्हणजे सुपरन्युमरीचा। त्यानंतर कुठलाही निर्णय समाजाच्या बाजूने लागलेला नाही। मागच्या वर्षभरामध्ये एकही पाऊल सकारात्मक ज्याचा फायदा समाजाला होईल असं सरकारच्या वतीने उचलण्यात आलेलं आहे।